नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के 24 मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, बृहत मुंबई महानगरपालिका भरतीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्याचे प्रवेशपत्र देखील उपलब्ध झाले. पण तुमची परीक्षा जी होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि त्या संदर्भात डेमो एक्झामची लिंक प्रोव्हाईड करण्यात आलेली आहे BMC कडून. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे. तुमच्यासमोर जो इंटरफेस राहणार आहे तो कशा पद्धतीचा राहणार आहे. कोणकोणत्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे एक्झामवर जाताना आणि एक्झाम कशा पद्धतीने अटेम्प्ट करायची आहे, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला यामधून मिळणार आहे. तर पहा, सर्वात प्रथम तुमच्यासमोर जे पेज राहणार आहे ते अशा पद्धतीचं राहील. इथे तुमचा सिस्टम नंबर राहणार आहे. इथे तुमचा फोटो असेल, इथे नाव असेल आणि या ठिकाणी लॉगिन आयडी किंवा जो तुमचा रोल नंबर आहे तो नमूद केलेला राहील. इथे तुम्हाला पासवर्ड टाइप करायचा आहे. पहा, इथे तुमचा रोल नंबर ऑलरेडी टाइप केलेला असू शकतो आणि पासवर्ड तुम्हाला टाकण्याची शक्यता तिथं पडेल. नंतर पहा, हे सर्व टाकल्याच्या नंतर साइन इनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपला वेळ झाल्याच्या नंतर इथे एक टायमर असतो एक्झामच्या वेळेस आणि तो टायमर संपल्याच्या नंतर आपल्याला जे आपले इन्व्हिजिलेटर आहेत ते सांगतातच. तर साइन इन करायचं आहे. साइन इन केल्याच्या नंतर पहा मित्रांनो, पुढचं जे पेज आहे ते तुम्हाला अशा पद्धतीचं ओपन होणार आहे. इथे आता भाषा निवडायची आहे. पण ती भाषा कशाची आहे? तर फक्त हे जे इन्स्ट्रक्शन आहेत, ते तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचे आहेत की मराठीमध्ये वाचायचे आहेत, त्या संदर्भातला हा पर्याय इथे असणार आहे. ही तुमच्या एक्झामची भाषा नाही. एक्झामची भाषा निवडण्यासाठी म्हणजे परीक्षेचं माध्यम निवडण्यासाठी खाली वेगळं ऑप्शन दिलेलं असतं. तर इथे जर तुम्ही असं मराठी केलं, तर हे जे सूचना आहेत सर्वसामान्य ह्या तुम्हाला मराठीमध्ये दिसतील. तर पहा, परीक्षेचा पूर्ण कालावधी 100 मिनिटे आहे. आणि त्यासाठी परीक्षेचा कालावधी प्रत्येकी 60 मिनिट, 1 तासासाठी 20 मिनिटे जास्त असेल. घड्याळ सर्व्हरवर सुनिश्चित केले जाणार आहे. स्क्रीनच्या वरील उजव्या कोपऱ्यामध्ये असलेल्या काउंटडाऊन टाइमर परीक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असलेला उरलेला वेळ दाखवतो. जेव्हा टायमर शून्यावर पोहोचतो, तेव्हा परीक्षा आपोआप संपेल. म्हणजे इथे जो उजव्या साईडला कोपऱ्यात जो टायमर असेल, तो तुमचा उलटी चालणारी घड्याळ असेल. म्हणजे उलटा टायमर येणार आहे तो आणि तिथे जर 0 झालं, तर तुमचा वेळ हा संपला. त्यानंतर पहा, स्क्रीनच्या उजव्या बाजूला क्वेश्चन पॅलेट दाखवले जाणार असून ते खालीलपैकी एक चिन्ह वापरून प्रत्येक प्रश्नाची स्थिती दाखवेल. तर अशा पद्धतीचे तुमच्या प्रश्नांच्या समोर जे आहे ते असणार आहे. जर असं चिन्ह असलं तर तुम्ही अजून प्रश्नावर आलेले नाहात. जर लाल कलरमध्ये असलं, रेड कलरमध्ये, तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. जर ग्रीन कलरमध्ये असलं म्हणजे हिरव्या कलरमध्ये असलं तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले. जर पर्पल कलरमध्ये असलं तर या प्रश्नाचे अजून उत्तर दिलेले नाही, परंतु या प्रश्नाला आढाव्यासाठी चिन्हांकित केलेले आहे. आणि जर ग्रीन प्लस त्या पर्पल प्लस त्या ठिकाणी जर तुम्ही असा ग्रीनचा छोटासा सिम्बॉल दिलेला असेल, तर ज्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे आणि पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेले आहे, असे प्रश्न मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील. नंतर पहा, खाली आणखी काही सूचना आहेत. हे पूर्ण सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता. अशा पद्धतीच्या एक्झामच्या टाईमवर देखील तुम्हाला हा इंटरफेस दिसेल. नंतर प्रश्नांची उत्तर कशा पद्धतीने द्यायचे, सेव्ह आणि नेक्स्ट कसं करायचं त्याची देखील माहिती इथे आहे. आपण आता सरळ खाली येऊया. या ठिकाणी पहा, नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शन दिसेलच. नेक्स्टवर क्लिक केल्याच्या नंतर इथे आता निवडायचं आहे ते म्हणजे इन्स्ट्रक्शन. पहा, इन्स्ट्रक्शनची तर भाषा आता निवडायची आवश्यकता नाहीये. पण इथे निवडायची आहे तुमच्या परीक्षेची भाषा. हा जो आहे हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. कारण की यामध्ये जे तुम्ही सिलेक्ट कराल त्यामध्येच तुमची एक्झाम ही कंडक्ट केल्या जाईल. ॲट अ टाईम तुम्ही प्रश्न जे आहे प्रश्नाची भाषा बदलू शकता. पण जेव्हा पुढील प्रश्न लागतो तेव्हा जी डिफॉल्ट भाषा असते ती त्या प्रश्नाची होऊन जाते. म्हणून पहा, इथे आपण आता मराठी सिलेक्ट करतोय. त्यानंतर इथे तुम्हाला टिक करायचं आहे बॉक्समध्ये आणि आय एम रेडी टू बिगेन करायचं आहे परीक्षेला सुरुवात करण्यासाठी. तर पहा मित्रांनो, आपण आय एम रेडी टू बिगॅन केलेला आहे. नंतर आपल्याला प्रश्न देखील दिसतीलच. तर पहिला प्रश्न आहे आपला विभाग A1 डेमो प्रश्न 6. तर हा डेमो प्रश्न आहे. पर्याय त्यांनी दिलेले आहे 1, 2, 3, 4 असा कोणताही जो काही उत्तर तुम्हाला योग्य वाटतं ते या ठिकाणी निवडू शकता. नंतर सेव्ह आणि इथे पहा, इथे सेव्ह आणि नेक्स्टवर आपल्याला जायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 लागलेला आहे. इथे देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता जे तुम्हाला योग्य पर्याय वाटतो तो. सेव्ह करा आणि नेक्स्ट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे. इथे देखील तुम्ही सेव्ह करू शकता. आपल्या सर्वांना माहीतच आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांना या ठिकाणी अटेम्प्ट करू शकता. नंतर पहा, आणखी आपण सिलेक्ट केलंय नेक्स्ट आणि शेवटचा प्रश्न आहे सिलेक्ट केलेला आहे आणि इथे तुम्हाला टायमर दिसत असेल. इथे पहा, अशा पद्धतीचा टायमर तुमच्या एक्झाममध्ये देखील असणार आहे. हा उलट्या पद्धतीचा टायमर आहे आणि हाच तिथे राहणार आहे. तर पहा मित्रांनो, आता आपण सेव्ह केलेला आहे. यानंतर समीक्षेसाठी पाठवा किंवा सबमिट आपण करू शकतो. नंतर पहा, आणखी प्रश्न जे आहे ते उघडलेले आहे आपले ग्रुप ए सेक्शन 2A मधले. नंतर नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट.
नंतर पहा सेव्ह नेक्स्ट. इथे 25 मिनिटांचा टायमिंग आहे. अगोदरच त्यांनी सांगितलेलं आहे की 25, 25, 25, 25 असा तुमच्याकडे वेळ असणार आहे आणि 25-25चं 4 सेक्शनमध्ये विभागणी असेल. प्रत्येक सेक्शनमध्ये 25 प्रश्न विचारल्या जातील. नंतर पहा इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे नेक्स्ट. इथे सिलेक्ट करू शकतो आपण नेक्स्ट. इथे देखील सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट. आता पुढचं सेक्शन उघडलेलं आहे. यामध्ये आपल्याला सेक्शन 3 पहा. सेक्शन 3 आहे. यामध्ये देखील आपल्याला 6 प्रश्न विचारलेले आहेत आणि वेळ जो आहे तो 25 मिनिटे आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे पहिला. तो आपल्याला 4ही सेक्शनसाठी सुरुवातीला आहे. म्हणजे ग्रुप ए जो आहे त्यामध्ये आपल्याला 25 मिनिटे आहे. ग्रुप बी जो आहे त्यामध्ये 25 मिनिटे. ग्रुप सी आणि डी यामध्येही प्रत्येकी 25 प्रश्न राहतील आणि 25 मिनिटांचा वेळ राहणार आहे. नंतर पहा नेक्स्ट. नेक्स्ट. त्यांनी डेमो प्रश्न या ठिकाणी दिलेले नाहीत. असेच प्रश्न आणि पर्याय दिलेला आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट. नेक्स्ट. तर आता उघडलेला आहे आपला A4 सेक्शन. ते देखील 7 प्रश्न आहेत. पहा सेक्शन 4A जो आहे तो ओपन झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला 7 प्रश्न दिसत आहेत. नंतर पहा आता आपण पर्याय सिलेक्ट करून समोर जात आहोत. आणखी महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा सेक्शन बदलला गेला, जर ए सेक्शन कंप्लीट झालेला आहे, त्याचा टायमिंग संपलेला आहे, तर तुम्हाला पुन्हा त्यावर येता येणार नाही, असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं जाहिरातीमध्ये. तर पहा मित्रांनो, आता सध्या आपला पूर्ण ए सेक्शनमधले आपण सर्वच्या सर्व प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न अटेम्प्ट केले तरी देखील आपला वेळ या ठिकाणी उरलेला दिसतो, कारण की आपण डायरेक्ट सिलेक्ट केलेला आहे. ना प्रश्न होते ना ऑप्शन होते योग्य. तर अजून देखील आपला वेळ राहिलेला आहे. तोपर्यंत आपण या सर्व प्रश्नांकडे जाऊ शकतो. मात्र हा वेळ संपल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा या प्रश्नांकडे येता येणार नाही. जेव्हा आपण ग्रुप बी मध्ये एंटर करू तेव्हा आपल्याला ग्रुप ए मध्ये वापस येता येणार नाही. जो काही ग्रुप ए साठी वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्येच आपल्याला हे सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. आता इथे पहा मित्रांनो, आपण पुढील सेक्शनवर जाऊया. तर ग्रुप ए सेक्शनच्या खाली आपल्याला ऑप्शन दिसते आणि त्यानंतर आपण ग्रुप डी वर सरळ जाऊया. तर पहा मित्रांनो, जेव्हा आपण ग्रुप ए मधून बी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जाता येत नाहीये, कारण की ग्रुप ए चाच टायमिंग अजून बाकी आहे. पण आपण जेव्हा ग्रुप ए मधले सेक्शन ए, 2A, 3A आणि 4A मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला जाता येतं. तर पहा अशा पद्धतीने आपण सेक्शन जे आहे ते चेंज करू शकतो, पण ग्रुप मात्र आपल्याला चेंज करता येत नाही. कारण की हे पहा, ग्रुपवर जर आपण आलो आणि ग्रुप सी वर जर सिलेक्ट केलं तर ग्रुप आपला बदलत नाही, कारण की पहिल्या ग्रुपचा टायमिंग या ठिकाणी संपलेला नाही. 25 मिनिटे आहे. तर पहिल्या ग्रुपचा टायमिंग संपेल 25 मिनिटं, दुसऱ्या ग्रुपचा संपेल, तिसऱ्या ग्रुपचा संपेल, चौथ्या ग्रुपचा संपेल. अशा 4ही ग्रुपचा टायमिंग संपल्याच्या नंतर तुमची एक्झाम जी आहे ती तुम्हाला सबमिट करण्याची आवश्यकता नाही. ऑटोमॅटिक टायमर संपल्याच्या नंतर एक्झाम ही सबमिट होऊन जाणार. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीची या ठिकाणी इंटरफेस तुमचा राहणार आहे. डेमो लिंक उपलब्ध झाली होती, त्यानुसार आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आणि ही डेमो एक्झाम मी मोबाईलमध्ये ओपन केलेली आहे. तुम्ही देखील तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून संपूर्ण माहिती पाहू शकता.